माझ्या काही इडलीचे बॅटर आहे. पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे. आता आपण याचा बन डोसा बनवणार आहोत. त्यासाठी बघा भाज्या घेतल्यात मी. गाजर घेतले, कोबी घेतले आणि शिमला मिरची घेतली. आता बघा गॅसवर मी पॅन ठेवले. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते, 1 चमचाभर राई घालते, जिरं घालते. जिरं चांगलं फुललं आहे. 1 कांदा घेतला मी चॉप करून, तो घालते. मिरची टाकते, लाल मिरची, आणि 1 टोमॅटो घेतला चॉप करून, आणि सर्व असं परतून घेते. आता हे चटणीचं साहित्य सर्व भाजलेलं चांगलं आता मी काढून घेते. तर हे थंड झाले. मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते, आणि चवीपुरतं मीठ घालते. मिक्सरच्या भांड्यात वाटलेली चटणी मी वाटीत काढून घेतली बघा. आता फोडणीच्या भांड्यात तेल गरम केलं थोडं, त्यात राई घालते, हिंग घालते थोडा, आणि फोडणी यावर टाकते. आता ह्या बॅटरमध्ये बघा मी चवीनुसार मीठ घालते. आपल्याला इनो किंवा सोडा वापरायचं नाही, कारण हे बॅटर चांगलं फर्मेंट झालेलं आहे. यासमोर मी पॅन ठेवले, त्याला तेलाने ग्रीस करते आता. आणि हे बॅटर त्यावर टाकते बघा. आता कोबी, गाजर आणि शिमला मिरची हे मिश्रण त्याच्यावर टाकते. त्याच्यावर आता ही चटणी केली ना, ही चटणी थोडी थोडी टाकते अशी. त्यावर मी 2 मिनटं झाकण ठेवते. 2 मिनटं झालीत, मी झाकण काढते बघा. आता याच्यावरतून मी परत हे बॅटर टाकून घेते. आता यावर परत मी झाकण ठेवते 2-3 मिनटं. 2-3 मिनटं झाली तर मी झाकण काढून बघते बघा. छानपैकी सुकल्या वरची बाजू. आता मी त्याला तेलाने ग्रेस करते. आता आपण पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी चांगला शेकलाय बघा. मी पलटी करून दाखवते तुम्हाला. हे बघा. आता मी काढून घेते, थंड करून घेते. आता आपण याची काप करून घेऊया. असा मी बन डोसा तयार करून घेतला बघा. या चटणीसोबत खूप छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.